जाताना संघ मालक अंकित गुळेकर प्रचंड खुश आहेत, कारण चांगली कामगिरी केली त्यांच्या संघाने या स्पर्धेमध्ये. चला मॅच होते सुरू. पहिला बॉल दीप्तीसाठी केतन उजव्या अष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा येते पंचांचा. व्हाईट बॉलनी सुरुवात होते इथे अलिबाग कातरपाड्याच्या धावसंख्येमध्ये. धावसंख्येची ओपनिंग होते केतन कोलथरकर. पुढचा बॉल दीप्तीसाठी. हा फटका चांगला आहे, खेळून काढलाय ऑन साईडला. पाहिलं पॅडवर चेंडू आहे. एक सिंगल येईल. दीप्तेशला पहिल्या बॉलसाठी तरी शांत ठेवले केतननी. चांगली गोलंदाजी. प्रणय पुलेकर कुठे असतील मुख्य आयोजक तर नक्कीच समालोचन कक्षात भेट द्या. प्रणय पुलेकर. हा सुरेख गोलंदाजी केतन कोलतरकरची. डॉट बॉल येते अमित बाटकर साठी. चांगली रणनीती आखली केतन यांनी. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि अलिबाग कातरपाड्याला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. गोलंदाजीवर विश्वास दाखवला केतन यांनी. हा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. संकेत मयेकर आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. एक सिंगल फक्त इथे मिळेल. फेकी पहा. सध्या आहे ना हरिहरेश्वरच्या ह्या खेळाडूंची चर्चा आहे. त्या चर्चेतील खेळाडू केतन कोलतरकर, संकेत मयेकर सध्या या बेंडकोल बॉयजमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गणित जावकर इन ॲक्शन उद्या आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त खेळ करतात. पुढचा बॉल. वाह. दीप्तेश पुसाळकरला सुद्धा बरेचसे प्रश्न विचारले केतन कोलतरकरने या चेंडूवर. अनुत्तरित ठेवलं. जबरदस्त गोलंदाजी केतन कोलतरकर. प्रचंड अनुभव त्यांनी सिद्ध केलाय या बॉलवर. दीप्तेश सारख्या आक्रमक फलंदाजाला तुर्तास शांत ठेवले केतन कोलतरकर. चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल. आणखीन एक डॉट बॉल. वाह. बेंडकोल बॉयज आज जबरदस्त खेळते. करण शिलकरने टाकलेलं शेवटचं षटक ज्यामध्ये 10 धावा द्यायच्या होत्या सेव्ह केल्या आणि मॅच संपली. जिंकले बेंडकोल बॉयज आणि सुरुवात नवीन मॅचची पहा. केतन कोलतरकर अवघ्या 3 धावा दिल्यात. शेवटचा बॉल बाकी आहे. 3 बॉल डॉट केतन कोलतरकर. आता अमित भाटकर चर्चा करतायत दीप्तेशकडे. कदाचित अमितने सांगितलं असेल हे शेवटचा बॉल आहे, थोडासा सेन्सिबल खेळला असं पुढचे 2 ओव्हर आपल्याला मिळतील. कदाचित ही चर्चा झाली असेल दोन्ही खेळाडूंमध्ये. पाहूया या चर्चेचा परिणाम दीप्तीच्या फलंदाजीवर किती होते. केतन कोलतरकर. पुढचा बॉल. फटका इथे हवेत आहे पण क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून. षटकार. दीप्तेश पुसाळकर नाव आहे. काय स्ट्रोक खेळला. 8वा विराट कोहली पाकिस्तानच्या विरोधात खेळला होता असा स्ट्रोक. हारिस राऊफला षटकार. त्याच प्रकारे स्टँड अँड डिलिव्हर समोर खेळला दीप्तेश पुसाळकरने हा स्ट्रोक. षटकार. जबरदस्त खेळ. शेवटच्या बॉलवर षटकार ठेवून सामना पुन्हा जिवंत ठेवला. धावांची गती वाढवली. संघाची धावसंख्या पोहोचवली 9 वर. जे षटक 3 आणि 4 धावांचं झालं असतं पण शेवटच्या बॉलवर दीप्तेच्या बॅटमधून आलेल्या षटकार संघाची धावसंख्या वाढवली 9.
स्ट्राईक आता अमितकडे जाईल, गोलंदाजसाठी संकेत मयेकर. 3 षटकांचा खेळ आहे, 9 धावा. आपल्याला पहा थोडं फास्ट केलं. यानंतर आपल्याला ही मॅच पकडून 3 मॅचेस अजून बाकी आहेत, हेही लक्षात घ्यायचं आहे. विजयी संघ क्वालिफाय होईल ग्रुप बी मधून. पहिले 2 क्वालिफाय झालेत, प्रणव 11 बागमांडला आणि तन्मय 11 दिघी. हो, क्लोज कॉल होता. स्टंपला जवळजवळ चाटून निघाला होता, पण ऑन साईडला होता, त्यामुळे पंच नाराज. वाईट बॉल दिलाय. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10. संकेत मयेकर. पुढचा बॉल अमित साडी. डॉट बॉल. वाह, चांगली गोलंदाजी संकेतची. निर्धाव चेंडू. धावसंख्या 10. पुढचा बॉल. आणखीन एक डॉट बॉल. बेंडकोल बॉयज काय गोलंदाजी केली या स्पर्धेत त्यांनी. सगळ्यात जास्त डॉट बॉल टाकले असतील तर बेंडकोल बॉयजनी या पूर्ण स्पर्धेत. केतननी पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 3 डॉट बॉल. आता संकेत 2 डॉट बॉल टाकतोय. म्हणजे 8 बॉल झाले, त्याच्यापैकी 5 बॉल डॉट आहेत. धावसंख्या आहे 10. जे आक्रमक दिसत होते मागच्या मॅचमध्ये फलंदाज, त्यावेळेस मात्र त्यांना शांत केले केतन आणि संकेतनी. अमित भाटकर स्ट्राईकला. पुढचा बॉल. यावेळेस कव्हर रिझन मध्ये एक अनोखी फटकेबाजी. वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये. फुटवर्क नाही, पण चेंडूला फेकला 1 बाउन्स सीमारेषा पार. ही खासियत आहे अमित भाटकरची. जबरदस्त स्ट्रोक. 4 धावांसाठी चौकार. संघाची धावसंख्या 14. क्षेत्ररक्षणात बदल केलाय. सुयोगानं आता डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाठवले क्षेत्ररक्षणासाठी. चला लाईनमॅन बॉल घ्या पटकन, मॅच थांबतोय. चला दुसरा बॉल घेऊन मॅच सुरू ठेवा सर. मॅचला बॉलसाठी थांबू नका. येस, मॅच बॉल येईल तेव्हा घेतला जाईल. पुढचा बॉल संकेत. चौदा धावा. हो, स्लोवर 1. गती परिवर्तन. टप्पा पडला, चेंडू गरकन वळालाय. इथे संभ्रमात टाकलंय ते अमित भाटकरला. स्लोवर 1 ऑफ कटर इथे पाहायला मिळाला. वेगही दिला नाही आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर वळणी घेतोय संकेत मयेकर. सध्या चर्चेतले विषय आहेत हरिहरेश्वरचे खेळाडू. अफलातून क्रिकेट खेळतात या सीझनमध्ये. हरिहरेश्वरनी चमकदार कामगिरी केली. वाह, अफलातून स्ट्रोक. 4 धावा तर मिळाल्याच पाहिजे, नो डाऊट. 1 बाउन्स अमित भाटकरचा चेंडू. संकेतला नाराज व्हायला कारण नाही, कारण चांगल्या चेंडूला चांगला फटका मारलाय. जबरदस्त सेफ बॉल होता. संघाची धावसंख्या 18. जबरदस्त बॉल होता. हरिहरेश्वर खेळाडूंची चर्चा आपण करतोय. मयुरेश्वर मयेकर मला सांगतात की आत्ता सध्या या हरिहरेश्वर खेळाडूंची चर्चा अशी आहे की त्यांचा शेवटचा खेळाडू आला तरी तो षटकार ठोकू शकतो. ही सध्या त्या संघाची स्थिती आहे. 11 चक्राचा खेळाडू आहेत आणि आपण पाहिले प्रत्येक मैदानावर. स्लोवर 1 पिकअप केला. स्ट्रोक झेल होईल का क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न चांगला, यश आलं नाही. 1 धाव तर कम्प्लीट. दीप्तेश दुसरी धाव घेतील नक्कीच. 2 धावा इथं कम्प्लीट करतायत. 2 धावांनी षटक संपते. संघाची धावसंख्या 20. 2 षटकात 20 फलंदाजी जर पाहिली अमित भाटकर आणि दीप्तेश पुसाळकर तर या धावा मोठ्या नाही आहेत. बेंडकोल बॉईज नक्कीच समाधानी असतील की पहिल्या 2 षटकात अवघ्या 20 आल्यात. शेवटचं षटक करण शिलकर येतील मला वाटतं शेवटच्या षटकासाठी. आणि करणनी पण जर 10 धावा दिल्या तर या मॅचमध्ये बेंडकोल बॉईज मजबूत राहील. कारण केतन कोलतरकर सुयोग जबरदस्त खेळ करतायत. अजिंक्य पाटील चांगला क्रिकेट खेळतायत. संकेत मयेकर चांगले क्रिकेटर आहेत. या शेवटचं षटक हे निर्णायक षटक असेल बेंडकोल बॉयजसाठी आणि ते हाताळण्यासाठी येते एक नौका खेळाडू. पण मागच्या मॅचमध्ये प्रभाव टाकलाय करण शिलकर. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त केला त्यांनी. 6 बॉलमध्ये 10 धावा त्यांनी सेव्ह केल्या होत्या बेंडकोल बॉयजसाठी. शेवटचं षटक घेऊन येत आहेत करण.
पण स्ट्राईकला दीप्तेश पुसाळकर आहेत. या षटकात त्याच्या डोक्यात 15 ते 20 धावा असतील. श्रीशांत तीर्था 11 कातलपाडा अलिबाग. दीप्तेश स्ट्राईकला. काय संकेत मयेकरणी गोलंदाजी केली. शेवटच्या बॉलवर त्या धावा गेल्या चौकार आणि 2 धावा, त्यामुळे धावा वाढल्या. 2 चेंडू 6 धावा आल्या. आता पहिल्या 4 चेंडूत अवघ्या 4 आणि 1 चौकार झाला होता. 5 धावा वाईड आणि चौकार. चांगली गोलंदाजी केली संकेतनी. केतन कोलतरकरनी 9 धावा दिल्या. संकेत मयेकरनी 11 दिल्या. टोटल 20 गेल्यात. शेवटचं षटक करण. दीप्तेशसाठी पहिला बॉल. लोअर फुलटॉस. याही वेळेत चांगली गोलंदाजी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथं संकेतचा. चांगलं क्षेत्ररक्षण. हो खराब रनिंग बिटवीन द विकेट. धावबाद झाली असते अमित. ऐन मोक्याच दीप्तेशनी माघारी पाठवलं. चांगला निर्णय. 1च धाव. कमालीची गोलंदाजी करण शिलकरची. पुढचा बॉल अमितसाठी. धावा आहेत 21. उजव्या यष्टीच्या बाहेर वाईट बॉल. धावा संख्या 22. नो बॉल नाहीये. वाईड बॉल येईल. वाईड आहे. विकेट लाईनच्या बाहेर जर पडला असता तर नो आला असता. कारण पुढचा बॉल अमितसाठी. फटका चांगला आहे अमित भाटकरचा. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू लपेटला आणि खेळला मिड विकेट बाउंड्री लाईनला. सीमा रेषा पार. धावा मिळतील 6. अमित भाटकरच्या बॅटमधून येतो षटकार. संघाची धावसंख्या होती 28. शेवटच्या षटकात आता दबाव करणवर आहे. हा बेंडकुल बॉयजनी पहिला सामना जिंकला होता ज्यामध्ये एकही षटकार त्यांनी मारला नव्हता. तरी सामना जिंकला होता बेंडकुल बॉयजनी. पहिला मॅच चौकार जरूर आलेले पण षटकार एकही नव्हता. कमालीची गोलंदाजीवर त्यांनी सामना जिंकलाय. आतापर्यंत मजबूत स्थितीमध्ये बेंडकोल बॉयजच दिसतोय कारण धावा अवघ्या 28 आहेत. पुढचा बॉल. हा बॅटची कडा घेतली. आत राहिला. इथे धावाची संधी आहे. पंचानी बोट आकाशाकडे गेले. अमित भाटकर होतील बाद. चांगली गोलंदाजी करण शिलकरची. षटकारानंतर कमबॅक डिलिव्हरी राहिली. धावबाद का होईना पण करणने अमित भाटकरला चकमा दिलाय. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 8 धावा दिल्यात करणनी. धावसंख्या 28 आहे. न्यू बॅटर श्रद्धेश. 3 चेंडू बाकी आहेत. सतरा धावा केल्या अमित भाटकरनी. चांगली खेळी केली. 2 चौकार 1 षटकार. अठ्ठावीस धावा झाल्या. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. श्रद्धेश आलेत न्यू बॅटर. अलिबाग कातलपाडासाठी. श्रीशांत तीर्था 11 कातलपाडा अलिबाग संघ. टॉसरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. फटका चांगला आहे श्रद्धेशचा. दीप्तेशी ते 2 धावा घेणार नाही. त्याला माहिती आहे पुढचे 2 चेंडू जर मी केले तर 2 मोठे बिगेटही मारू शकतो. ती ताकद आहे त्याची. धावा झाल्यात 29. करण शिलकर आहे ना आज कमालीची गोलंदाजी करतोय बेंडकोल बॉयजसाठी.
मागचा मॅचही त्यांनी बचावलाय आपल्या संघासाठी. 6 बॉल 10. इथे मात्र यष्टीरक्षक यष्टीला चिकटून येतात केतन कोलथरकर. दीप्तेशसाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न. पुढचा बॉल. येस, दीप्तेशनी थांबवलंय. मला वाटतं कॉलिंग चालू होती त्यामुळे त्यांनी थांबवलंय. विकेटच्या मागून किंवा कुठला तरी खेळाडू आवाज करत असेल म्हणून थोडंसं कॉन्सन्ट्रेशन बिघडलं. दीप्तेशनी हटणं पसंत केलं विकेटवरून. पुढचा बॉल पुन्हा टाकावा लागतो करणला. दीप्तेशसाठी उजव्या आष्टीच्या बाहेर. नो बॉल यावेळेस दिलाय. विकेटच्या बाहेर आहे. पुढचा बॉल फ्री हिट. आता दबाव आहे मात्र करणवर. दीप्तेश आता दबावातून बाहेर पडतोय कारण त्याच्या पुढे बॉल जो आता आहे तो फ्री हिटचा आहे. आता तो मोठा स्ट्रोक खेळू शकतो. संघाची धावसंख्या 30. करण लहान खेळाडू आहे, दबाव घेतोय तो स्वतःवर. करण दीप्तेशसाठी पुढचा बॉल फ्री हिट. हो फ्री हिटचा बॉल डॉट टाकलाय. करणसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. दीप्तेश पुसाळकर सारख्या फलंदाजाला त्यांनी आतापर्यंत जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. मोठ्या धावा देत नाहीये. डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 10 धावा दिल्यात करणनी 5 बॉलमध्ये. शेवटचा बॉल. करण शिरकर दीप्तेशसाठी. अंतिम चेंडू. यावेळेस मात्र दीप्तेशने पिकअप केला आहे. पुलचा स्ट्रोक पाहायला मिळाला. मिड विकेट बॉन्डलांच्या वरून आरपार सीमा रेषा पार. धावसंख्या 36. 37 धावांचं लक्ष विजयासाठी समोर ठेवले. दीप्तेश पुसाळकर झुंजत होते. शेवटी एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. 3 डॉट बॉल इनिंगमध्ये दीप्तेशच्या 2 षटकार 2 सिंगल. 14 धावांची ही इनिंग, पण मॅचला इम्पॅक्ट पडणारी इनिंग राहिली. 7 चेंडूचा त्यांनी सामना केला आणि 14 धावा केल्या दीप्तेशने. अमितनी धावा केल्या 17. चला, काळभैरव वेळास आणि नक्षन क्रियांश 11 दोन्ही टीमच्या कॅप्टननी या टॉससाठी. लुझरचा मॅच असेल. चला, कॅप्टन या टॉससाठी.
अनिरुद्ध पिळणकर, आपण कुठं असाल तर कृपया अतिथी कक्षामध्ये या. अनिरुद्ध पिळणकर. दीप्तेश गोलंदाजी चांगली करतायत. पहिल्या बॉलवर केतनला त्यांनी थांबवलं. फटका चांगला आहे, कव्हर आणि पॉइंट बेदलाय. चेंडू चाललाय वन बाउन्स, सीमा रेषा पार. अजिंक्य पाटीलच्या बॅटमधून आज चौकार सुरुवात केली डावखऱ्या फलंदाजाने. एक स्टायलिश कव्हर पॉइंटचा फटका इथे पाहायला मिळाला स्क्वेअर कटचा 4 धावांसाठी पेंटकोल बॉयजसाठी. सुरुवात चांगली केली. 37 धावांचं 36 धावांचं लक्ष आहे. सदोतीस धावांचं लक्ष आहे. चुकीची दुरुस्ती. 37 धावांचं लक्ष. त्यासाठी या दोन्ही टीम नक्ष क्रियांश 11. हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. डॉट बॉल. चला टॉससाठी या दोन्ही टीम. नितीश पाटील. यस, नितीश पाटील पोटले. साईराज मुरकर. दोन्ही कॅप्टनच्या दरम्यान टॉस केला जाईल इथे. चला आयोजक टॉस करून घ्या कॉइन. प्रणय पुलेकर मुख्य आयोजक टॉस करतील. एक सिंगल फक्त मिळेल. हिटचा कॉल आहे साईराज यांचा. नक्षान क्रियांश 11 नाणेफेकी जिंकले. त्याला आपला निर्णय सांगतील ते थोड्या सौदीमध्ये. दीप्तेश चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केली. पुढचा बॉल केतन यांच्यासाठी. फटका पचला, हवेत खेळलाय. इथे झेल होऊ शकतो. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. झेल टिपलाय. श्रद्धेशनी फलंदाज बाद होतात. केतन कोलतरकर. जबरदस्त गोलंदाजी दीप्तेशची पाहायला मिळते. 6 धावा दिल्यात अवघ्या. एक चेंडू अजूनही हाताळायचा आहे, पण मग फलंदाज केतनला मात्र माघारी पाठवले. न्यू बॅटर संकेत मयेकर मैदानात दाखल होताना. थोडंसं संयम दाखवला पाहिजे होता केतन कोलथरकर यांनी, कारण पहिला गोलंदाज हा दीप्तेश खूप हुशारीचा आहे. नंतरच्या गोलंदाजावरती हावी झाले असते, कारण धावांचा मोठी धावसंख्या नाही आहे विजयासाठी. 37 धावा. विकेट ठेवणं खूप महत्त्वाचं होतं यावेळेस बेंटकॉल बॉयजसाठी. पण केतन एका शॉर्टपिच चेंडूवर प्रलोभ दिला होता. दीप्तेशने आमंत्रित केलं होतं त्यांना मोठा हिट खेळण्यासाठी आणि त्याच जाळ्यात पकडले गेले. न्यू बॅटर संकेत पहिल्यांदा स्ट्राईकवर. हा फटका चांगला आहे. कव्हर रिसनमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू थांबवलाय. 2 धावा इथे मिळतील. षटक संपले. 2 षटक संपल्यानंतर 1 षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या आहे 8. 29 धावा आता 12 चेंडूत पाहिजेत. 12 चेंडूत 29. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. अजून 2 मॅचेस आहेत आपल्याला, लक्षात घ्या. अमित भाटकर गोलंदाजीसाठी.
अमित बाटकर दुसरा षटक घेऊन स्ट्राईकला अजिंक्य बाडी. ऑन साईडला खेळलाय क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. हा जबरदस्त क्षेत्ररक्षण, वा कमालीचं क्षेत्ररक्षण. 2 धावा रोखल्यात. 10 धावा, 11 चेंडू, 27 धावांची गरज. 11-27. पुढचा बॉल अमित यांचा. हा लेट कट करण्याचा इरादा होता. कव्हर पॉईंटमध्ये खेळायचं होतं. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. गुड लेन्स पाठवून चेंडूने उसळी घेतली. डॉट बॉल. फुलटॉस बॉल, लोअर फुलटॉस. फटका चांगला नाही आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. फेकी येईपर्यंत 2 धावा जातील. अमित बाटकर चांगली गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा यावेळेस उजव्या अटीच्या बाहेर व्हाईट बॉल. पुढचा बॉल. हा फटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षक येतात कारण बॉलचा वेग कमी केला होता अमितनी फॉलो थ्रू मध्ये. त्यामुळे येथे 3 धावा थांबल्या. चौकार गेला असता. 1 धाव आली फक्त सिंगल. संघाची धावसंख्या 14. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. दोन चेंडू अजून या षटकातील शिल्लक आहेत. मॅच अजून दोन्ही बाजूला आहे. 50-50. इथून चांगली फलंदाजी केली तर वेणकोल बॉय सामना जिंकेल. इथून चांगली गोलंदाजी केली तर लिबाग कातरपाडा हा सामना जिंकेल. या दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा. चला पायाला दुखापत आहे खेळाडूला. मॅच थांबू नका. जर दुखापत असेल तर एक अतिरिक्त खेळाडू मैदानात पाठवा. त्या खेळाडूला बाहेर येऊ द्या. वेळ घेऊ नका प्लीज, विनंती आहे. पंच दखल द्या, आयोजक दखल द्या. अजून 2 मॅचेस आहेत पहा, नाही तर मॅच कंप्लीट होणार नाही. तब्बल 5:30 झालेत हे लक्षात घ्या. जर तो खेळाडू गोलंदाजी नसेल करणार तर फिल्डर असेल तर अतिरिक्त क्षेत्ररक्षक घ्या. आठ चेंडू 22 धावांची गरज आहे. चला दीप्तेश प्लीज विनंती असेल स्पीड अप द्या मॅचला. आपणही चांगले खेळाडू आहेत, प्रोफेशनल क्रिकेटर आहेत. कारण आयोजकांनी आपल्याला संधी दिली या मोठ्या प्लॅटफॉर्मवर भंडारी प्रीमियर लीगमध्ये, तर आपणही स्पोर्ट्समॅनशिप दाखवा विनंती असेल. आठ 22 प्लीज मॅचला स्पीडअप द्या प्लीज पंच. 8 बॉल 22.
संकेत आहेत अजून स्ट्राईकला. फटका इथे फसलाय. हो हो, कॉलिंग झाली नव्हती. दीप्तेशने कॉल केला होता की मी घेतोय हा झेल. दुसरा क्षेत्ररक्षक झेलसाठी आला होता पण झेल टिपलाय. संकेत मयेकर मात्र बाद होत आहेत. धावा 37च धावांचं टार्गेट होतं. केतन कोलतरकर एक 2 ओव्हर जरी खेळले असते तरी मॅच बेंडकोल बॉयच्या खिशात गेला असता. पहिल्या षटकातच माघारी आले केतन. संयमी क्रिकेट खूप महत्त्वाचं असतं. तुमच्यावर जेव्हा संघाची जबाबदारी असते ती जबाबदारी स्वीकारून खेळणं, तेच खेळाडू खूप मोठे होतात आणि त्याच खेळाडूंना लक्षात ठेवलं जातं क्रिकेटमध्ये. हो हो, बॅटची कडा घेतली. संजीवनी चौकार येईल सुयोगच्या बॅटमधून. हा योग चांगला आहे. असाच योग येत राहिला तर कदाचित बेंडकोल बॉयचा सामना जिंकेल. सुयोग आलाय मैदानात 4 धावा घेऊन. 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकली. 19 धावा. 6 चेंडू 18 धावा. 6 बॉल 18. सहा बॉल 18 बेंडकोल बॉयजला. सामना जर जिंकायचा असेल तर 6 बॉल 18 करावे लागतील. स्ट्राईक एंडला अजिंक्य पाटील. राजू त्याने आतापर्यंत धावा केल्या 10. त्या 10 धावांसाठी त्यांनी चेंडू खर्ची केले 7. 7 बॉल 10. 2 बॉल डॉट खेळले. 2 सिंगल, 2 डबल आणि 1 चौकार. सहा बॉल 18. शेवटचं षटक घेऊन आले युवराज तोडणकर. 6 बॉल 18. सेकंडला अजिंक्य पाटील. राजू या नावाने प्रसिद्ध खेळाडू. राजू चला फास्ट खेळा प्लीज. 2 मॅचेस अजूनही आहेत. युवराज पुढचा बॉल. हो, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. पहिल्या बॉलवर हा बिग हिट आलाय का? हो, आलाय. 6 धावा षटकार. 5 बॉल 12. राजूनी बेंडकोल बॉयच्या डगआउट मध्ये आनंदाचं वातावरण निर्माण केले. आता विश्वास वाटतोय की हा सामना जिंकू आपण. 5 बॉल 12. खराब गोलंदाजी युवराज तोडणकरची. 6 बॉल 18 पाहिजे होते. 5 बॉल 12 वर मॅच आणलाय. अजिंक्य पाटील अर्थात राजू पाटील चांगला खेळ करतायत. 1 चौकार पहिल्या बॉलवर आणि आता शेवटच्या बॉलवर षटकार आला होता. 5-12. 5-12. बॅटची कडा घेतले विकेटच्या माग. हो हो हो, काय मॅच होते इथे पहा. 4 धावा येतील. चौकार. 4 बॉल 8 रन. आज युवराजचं नशीब फिरलेलं दिसते. 4 बॉल 8. पुढचा बॉल. 4 बॉल 8. वाह, षटकार. अजिंक्य पाटील नाव आहे, लक्षात ठेवावं लागेल. खराब गोलंदाजी युवराज तोडणकरची. 6 बॉल 18 वाचवायचे होते. आता मात्र 3 बॉल 2 धावांची गरज. 3 बॉल 2. हो, मॅच विनिंग षटकार. 18 धावा पाहिजे होत्या. काय खेळी केली ते राजू पाटीलने. एकच वादा राजू दादा.
उपयोगाला आला बेंडकोलच्या. जबरदस्त फलंदाजी. वन मॅन शो. चला टाइमपास नको आहे, वेळ नका घालूया. चला मैदानाच्या बाहेर या सेलिब्रेशन साठी. बेंडकोल बॉयज आपल्याला पुढचा मॅच खेळवायचा आहे.